तर त्या माझ्या पोरासाठी एखादी पोरगी पाय हो. लय थकून गेलो आता, कोणी वकारात भरत नाही. अरे अण्णा, मै बी तेच गती भाऊ. मोठ्या पोऱ्याचं कंपनीत 50,000 रुपये पगार आहे, तरी बी पोरवाले म्हणतात सरकारी नोकरी आहे का. कंपनी जर बंद पडली तर माया पोरेले घरी आल्यावर काही हे पोचणार आहे आता. सांग भाऊ, आता काय करतो. पोरीवाले बी चकून गेले भाऊ आता. पोऱ्याला सांगलं मी ना एखादी पोर पटाव, पण ते बी त्याला जमत नाही भाऊ. काय करतो आता. ते बी का सगळ्यांना जमतं रे अण्णा. काय करा काही समजत नाही. माया डोक्याचा तर पुरा भुगा झाला भाऊ आता. अण्णा तात्या, मला आत्ताच्या आत्ता तुम्ही लॉकअप मध्ये टाका बरं. टाका भटक्यात. अरे पण झालं काय. तुम्ही फक्त मला लॉकअप मध्ये टाका. टाका म्हणतो ना मी. अरे सम्या, आधी शांत व्हाय, मग सांग काहून टाकायचं सांगतो तू लॉकअप मध्ये. कोणाच्या पोरचा हातबीत धरला का काय तू ना. नाही अण्णा. मारामारी केली का कोणा संग. नाही तात्या. अरे सम्या, मग असं पागलवाणी कामून करून राहिला तू. लोक मला बेवड्यात काढतील ना, गुन्हा नसताना तुला लॉकअप मध्ये टाकलं तर. काय खरं खोटं ते तर सांग नेमकं. काम असं चकाळीवाणी करून राहिला. अण्णा, मी लॉकअप मध्ये बंद झाल्यावर निदान मै जाहीरात तर होईन. आपल्या समाजाच्या 9 गावामध्ये मै नाव होईन. मग तरी मला पोर भेटेन. म्हणून मी सांगून राहिलो तुम्हाला की मला तुम्ही आत्ताच्या आत्ता लॉकअप मध्ये टाका. अरे बेवड्या, आधी दारू बंद कर, मग लग्नाचा विचार कर. रोज हमाली करून दारू पितो, पुरा पैसा पाण्यात घालतो. हो तात्या, मै लग्नाचं वय टळून गेलं. कोणी बी मला लग्नाचं विचारलं की मै पळीभर रगत जळतं, म्हणून मी दारू पितो. सम्या, आम्ही ते समजू शकतो, पण दारू पिणं हा पर्याय आहे का भाऊ. तू आधी दारू सोड, मग पाहू तू काय येतं लग्नाचं. जायचं तू घरी, म्हातारी वाट पाहत असेल आता. बरं अण्णा, तेवढं लक्षात ठेवा बरं. उघड्यापाशी नागडं गेलं आणि दोघी युवानं काकडून मेलं. अशी गंमत झाली आपली सगळ्यांची आता. काय करा काही समजत नाही. पोरच्या बाबतीत तर मोठा जीवाला वैताग आला आता.